राज्य सरकारने 15 नोव्हेंबर ही ऊस गळीत हंगाम चालू करण्याची तारीख दिली आहे। त्याच्यामुळं उचली घेतलेल्या ऊसतोडणी कामगार आता साखर कारखान्यावर दाखल होऊ लागले आहेत। मात्र ते येऊन सुद्धा अजून अनेक कारखाने चालू झाले नाहीत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची काय व्यथा आहे। बाबा नमस्ते, कुठलं गाव आपलं? आमचं पाटोदा गाव आहे, चोंबळी। आम्ही मुकदमाकडून उचल घेतली, मुकदम काय आम्हाला घरी बसून द्यायना, त्यामुळे कारखाने आणून टाकले। इथं आणल्यामुळे आम्हाला आता गुराची चाऱ्याची पंचायत आहे। कारखाना जर 4 दिवस लांब आला तर आम्ही गुराला काय टाकायचं, काय करायचं गुराला? आम्ही आता 4 दिवस माणसं बसते खाते, गुराच्या चाऱ्याचे काय? चारा तिकडून तुम्ही घेऊन आलात? चारा आणलेला उडाला आमचा आता 2-2, 3-3 दिवसाचा। मग आम्ही आता गुराला काय टाकायचं? आमचं हाल काय इथं? इथं अजून 4 दिवस कारखाना लांबणार आहे, 4-5 दिवस लांबणार आहे। मग आम्ही गुराला चारा काय टाकायचा? मुकदम लोक दम काढीत नाहीत। गाव कुठलं काय तुमचं? गिनांदे विक्रम मागाव। गाव कुठलं? शिरूर कासार। किती दिवस झाला आला इथं? 3 दिवस झालं असते दुसरा वेळ। मग आता कारखाने कधी चालू होणार काय? आता म्हणते 12-13 तारखेला, पण निवडणुकीमुळे यांनी लांबिलंय। दरवर्षी दसऱ्या टायमाला चालू होत असतो, उन्हाळ्यात परत हाल होते जित्राबाचे माणसाचे। ईद आणून बसलं, ईद नाही, पाणी नाही, चारा नाही, काय सुई। ते तिकडं निवडणुकीवाले तिकडं मस्त मजात हिंडून आरामात तिकडं मजा हव्या करते। आमचं काय ऊसतोडीवाल्याचं? ते आमचं तिथून आता काही लेबर आलंय, काही कारखान्याचं काहीच आलं नाही, काहीचे गावाकडेच आडून ठेवले। तर मग इथं आमचं नेमकी जित्राबाची सारीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, आम्हाला काम नाही, इथं आणून बसून ठेवलंय। मुकदम लोक गावाकडे दम काढीत नाही। तर बाबा नाव काय आपलं? सुभाष हिरा राठोड। गाव कुठलं? 40 गाव लोणजे गाव। आता तुम्ही तर इथं आलाय पण अजून कारखाने चालू नाहीत, मग कसं काय करणार आहे साहेब? इथं कारखान्यात जर चालू नाही, हे गुरांना काय खवाणार, आम्ही काय खाणार? अजून किती लांबवतो काय नाही, हे लईच परिस्थिती अवघड चालली साहेब। आता आमची बी व्यवसायाला पाहावा लागेल, गुरांचा व्यवसाय पाहावा लागेल। अजून 5-7 दिवसामध्ये तर अजून लईच बेकारी होईल। मग 1.5 लाखाचे बैल आणलेले इथं, त्यांचे त्रास, माणसाचे त्रास। मग अजून कारखाना बंद पडलेले, 5-7 दिवस चालणार नाही अजून। मग काय करणार आहे आम्ही सांगा? जित्राबाला काय खवाणार, आम्ही काय खाणार? मुले लांबून ठेवले साहेब, मग आमचे बी हाल होऊन राहिले, गुरांचे बी हाल होऊन राहिले, सगळंच झाले। तर आता काय करणार आहे आम्ही सांगा बरं? तुम्ही तुमच्या नेमाने सांगा, बैलाला काय खावडू, आम्ही काय खाऊ? आणि रोज इथं किती 7-8 दिवस बसून राहू का? इलेक्शनमुळे आमचे सगळं तुम्ही लांबून ठेवले। तुमचं? मच्छिंद्र प्रभू बिलारी। गाव कुठलं? जाट नांदूर। तर किती दिवस इथं आलाय? 3 दिवस झाले। आता कारखाने कधी चालू होतील काय? कारखान्याचं काय मिळत नाही। जित्राबा 3 दिवस झाले आम्हाला आणून बसले। जित्राबाचा चारा आणलेला उडून गेला, काय टाकायची पंचायत आली आमची आता। मग गावाकडून चारा आणला असेल की तुम्ही? काय किती चारा आणून किती आणायचा? बरोबर, किती आणायचा चारा? काय कुंकड बघायचं आम्ही भावताली आता। 8 दिवस झाला आम्ही गाड्या बरा म्हणते तर तिथं आणून आमचे बसले, आमचं हात मांडले तिथं। काय करायचं आम्ही? कुंकड बघायचं आता। 4 दिवस थांबा म्हणलं तर ऐकलं नाही साहेब लोकांनी। आता जित्राबाला काय टाकायचं आम्ही? जित्राबाची पंचायत करून सोडली, आज तोडफीड का भेटन काय आहे का आमची? काय कोण दक्षता घ्यायला? तुमचं गाव? येवलवाडी जालिंदरनाथाची। नाव काय तुमचं? मधुकर शिवराम येवले। किती दिवस झाला आला इथं? 3 दिवस झाले। आता काय परिस्थिती? काय बायला खायला नाही, काय नाही, कारखाना चालू नाही, काय करायचं आम्ही? तुमच्या मतदानामुळे तुम्ही कारखाना चालू करून आम्हाला आणून बसले इथं। आमची आहे काय सोय आहे तुमची? आमची काय सोय आहे? माझा चारा अजून कारखाने 4-5 दिवस चालू होणार नाही, चाऱ्याचं काय काय करणार? टाकायचं मग गुराला, जनावराला काय टाकायचं आम्ही? 3 बैल, 2 म्हशी, आम्ही घर सोडून आलो तिथं। जवारे आमच्या इतक्या वाढल्या। हे असलं पाणी सोयी नाही इथं, दगाडी इतके असे।